हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मी आकाश कवडे स्वागत करतो तुमच्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे गुरुराज कॉमर्स. गुरुराज कॉमर्स, एक पाऊल मराठी विद्यार्थ्यांकडे. मित्रांनो, तुम्ही जर या चॅनलसाठी नवीन असाल, कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत त्याला शेअर सुद्धा करा. तर आजचा व्हिडिओ आहे 12th कॉमर्सच्या विद्यार्थ्यांसाठी. इंग्लिश मीडियममध्ये शिकणाऱ्या 12th कॉमर्सच्या विद्यार्थ्यांसाठीचा हा व्हिडिओ आहे आणि यामध्ये आपण सब्जेक्ट घेऊन आलेलो आहे, तो म्हणजे बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी. या विषयाचा हा जवळपास 7वा व्हिडिओ मी तुमच्या समोर आणत आहे आणि यामध्ये आपण चॅप्टर बघत आहोत, ते म्हणजे आहे चॅप्टर 1 इंट्रोडक्शन्स ऑफ पार्टनरशिप फर्म. आणि या चॅप्टरसाठी आज मी तुमच्यासाठी कन्सेप्ट घेऊन आलेलो आहे, ती म्हणजे मीनिंग ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट्स आणि सेकंड कन्सेप्ट आहे फॉर्मॅट ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. तर या दोन्ही कन्सेप्टला आपल्याला डिटेल्समध्ये बघायचं आहे आणि त्याकरता तुम्ही हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा. काही समस्या असल्यास, काही क्वेश्चन असल्यास तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तशी कमेंट सुद्धा करा, मी नक्की तुमच्या कमेंट्सला रिप्लाय करणार. ओके, तर सुरू करूया आपण आजच्या या व्हिडिओला. तर सर्वात पहिल्यांदा आपण या व्हिडिओला स्टार्ट करण्याआधी एक जे काही ट्रिक्स आहे ते आपण बघणार आहोत. या व्हिडिओचा पार्ट 1 मी बनवलेला आहे, तर त्यामध्ये ट्रेडिंग अकाउंट डिस्कस केलेला आहे, तर कृपया तुम्ही तो व्हिडिओ सुद्धा बघून घ्या. त्याची लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि त्या पार्ट 1च्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी या ट्रिक्सला डिस्कस केलं होतं. तर या म्हणजे व्हिडिओशी संबंधित, फायनल अकाउंटच्या फॉर्मॅटशी संबंधित जे काही 3 व्हिडिओ मी बनवणार आहेत, पहिल्या याच्यामध्ये ट्रेडिंग अकाउंट मी डिस्कस करत आहोत, दुसऱ्यामध्ये प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि तिसऱ्या पार्टमध्ये बॅलन्स शीट. या तीनही पार्टसाठी ही ट्रिक्स आपल्याला अत्यंत महत्त्वाची आहे. तर नेमकी ट्रिक्स काय आहेत, तर याला सुद्धा आपण या पार्टमध्ये डिस्कस करणार आहोत. तर बघा, ट्रेडिंग अकाउंट शिकत असताना आपण त्याला 2 बाजू असतात, डेबिट आणि क्रेडिट, आणि त्यासाठी आपण T1 आणि T2चा विचार केला होता. तर यामध्ये आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डिस्कस करणार आहोत आणि याला सुद्धा 2 बाजू असतात, एक डेबिट आणि दुसरी क्रेडिट. तर डेबिट बाजूला आपण L1 असं समजणार आणि क्रेडिट बाजूला आपण L2 असं समजणार. ठीक आहे मित्रांनो, तर या युट्यूबवर एकंदरीत कोणाकडेही ही ट्रिक्स नाहीये मित्रांनो, आणि या ट्रिक्सचा जो काही वापर आहे, हा वापर जर तुम्ही एकदा करायला शिकले तर तुम्हाला याद्वारे एकदम स्पीडमध्ये गणित तुम्हाला सॉल्व्ह करता येऊ शकतं, ते सुद्धा न चुकता. त्याच्यामुळे ही ट्रिक्स तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. ठीक आहे, माझ्या जुन्या बॅच मधल्या ज्या काही विद्यार्थ्यांनी आहे या ट्रिक्सचा चांगल्या पद्धतीने लाभ घेतलेला आहे आणि त्यांना अत्यंत या ट्रिक्समध्ये त्यांना म्हणजे आवड निर्माण झालेली आहे आणि ते लोक या ट्रिक्सला नेहमी फॉलो करतात. ठीक आहे, आय होप तुम्ही सुद्धा कराल. तर यामध्ये आपण प्रॉफिट अँड लॉस करणार आहोत आणि समोरच्या व्हिडिओमध्ये बॅलन्स शीट, आणि बॅलन्स शीटला पण 2 बाजू असतात, एक म्हणजे लायबिलिटी आणि दुसरं म्हणजे ऍसेट्स. तर लायबिलिटीसाठी आपण B1 वापरणार आणि ऍसेटसाठी B2 असं वापरणार. ओके, चला मग सुरू करूया. तर लेट्स डिस्कस प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट पहिल्यांदा डिस्कस करायचं आहे. फर्स्ट ऑफ ऑल वी शुड हॅव टू डिस्कस मिनिंग ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आपल्याला पहिले त्याचं मिनिंग बघायचं आहे. तर त्याचं मिनिंग बघत असताना बघा, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इज अ टाईप ऑफ नॉमिनल अकाउंट. हे सुद्धा एक प्रकारचं नॉमिनल अकाउंट आहे. नॉमिनल अकाउंटचा तुम्हाला रूल माहित असेल की डेबिट ऑल टाइप्स ऑफ लॉसेस किंवा जे काही आपण एक्सपेन्सेस म्हणतो ते आपण डेबिट करत असतो, आणि क्रेडिटमध्ये काय करत असतो, ऑल टाइप्स ऑफ इन्कम आणि गेन करत असतो. तर हा रूल तुम्हाला चांगला माहिती आहे मित्रांनो. तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला हा रूल लागत असतो. समोर बघा, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इज अ मेन अकाउंट ऑफ इन्कम स्टेटमेंट. जे काही बिझनेसमध्ये इन्कम होत असतं तर त्याचं एक प्रकारचं महत्वाचं जे काही स्टेटमेंट आहे, महत्वाचं जे काही अकाउंट आहे ते आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. It is prepared to ascertain the net profit earned or net loss suffered by business. हे कशासाठी तयार केलं जाते मित्रांनो, तर यावरून आपल्याला नेट प्रॉफिट किती झाला किंवा नेट लॉस आपण किती झालेला आहे आणि तो नेट लॉस मग सहन आपल्याला किती करायचा आहे हे समजून घेण्यासाठी आपण काय करत असतो, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट प्रिपेअर करत असतो. आणि कधी ऑब्विसली अकाउंटिंग इयरमध्ये, जे काही ऍट द एंड ऑफ अकाउंटिंग इयर असे म्हणू शकतो. आणि यामध्ये बघा काय असते, ऑल इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आर to be recorded to the debit side, whereas all indirect income are to be recorded to the credit side of this account. यामध्ये डेबिट बाजूला तुम्हाला लक्षात येईल की डेबिट बाजूला ऑल टाइप्स ऑफ जे काही इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहेत ते घेण्यात येईल आणि क्रेडिट बाजूला इनडायरेक्ट इन्कम आहेत त्यांना घेण्यात येईल. ओके, तुम्ही ट्रेडिंग अकाउंटमध्ये पाहिलं असेल, त्यामध्ये डायरेक्ट नावाचा शब्द आपल्याला बघायला मिळाला आणि यामध्ये इनडायरेक्ट नावाचा शब्द बघायला मिळत आहे. हाच त्या दोघांमधलं अंतर आहे मित्रांनो. तर बघा, the credit balance on these accounts show net profit which is to be transferred to capital accounts, आणि क्रेडिट साइड और ऍडेड इन कॅपिटल. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की जे काही याची क्रेडिट बाजू आहे, या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची क्रेडिट बाजू आहे, ती जर जास्त असेल तर आपल्याला नेट प्रॉफिट मिळत असते
आणि याला आपण ट्रान्सफर कुठे करायचं आहे, कॅपिटल अकाउंट्समध्ये. कॅपिटल अकाउंटमध्ये ट्रान्सफर करायचं आहे किंवा कॅपिटलमध्ये ऍड केलं तरी चालेल. ठीक आहे. समोर द डेबिट बॅलन्स ऑफ दिस अकाउंट शो नेट लॉस, आणि याचा जो काही डेबिट बॅलन्स आहे म्हणजे याचा सरळ शब्दामध्ये डेबिट बाजू जर जास्त असेल आणि फरक आपण क्रेडिटला लिहित आहोत तर अशा वेळेस आपल्याला नेट लॉस होत असते, आणि नेट लॉस इज टू बी ट्रान्सफर टू कॅपिटल अकाउंट डेबिट साईड. आणि हा कॅपिटल अकाउंटच्या कोण्या बाजूला आपल्याला ट्रान्सफर करायचा आहे, जेव्हा आपण कॅपिटल अकाउंट ओपन करणार त्यावेळेस त्याला डेबिट साईडला घ्यायचं आहे. प्रॉफिट होता तेव्हा कॅपिटल अकाउंटच्या आपण क्रेडिट साईडला ट्रान्सफर करत होतो आणि लॉस झाला आता डेबिट साईडला. किंवा दुसरं पण काम करता येईल, ज्या पद्धतीने प्रॉफिट होता तो आपण त्याला ऍड केला होता कॅपिटलमध्ये, आता लॉस झाल्यामुळे त्याला आपल्याला काय करायचं आहे, डिडक्ट करायचं आहे, लेस करायचं आहे, मायनस करायचं आहे. ओके, आय होप तुम्हाला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लिअर झालं असेल. या पॅराग्राफमधून आपण काय शिकलं की सर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हा नॉमिनल अकाउंटचा एक टाइप्स आहे. दुसरं याच्यामध्ये पूर्ण इनडायरेक्ट एक्सपेन्सेस किंवा इनडायरेक्ट इन्कम घेण्यात येतात, आणि तिसरं याच्यावरून आपल्याला नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस कळत असतो. ठीक आहे, बस इतकं जरी तुम्ही लक्षात ठेवलं तरी तुम्हाला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट सहज लक्षात राहू शकतो. तर आता सेकंड गोष्ट आपल्याला डिस्कस करायची आहे ती म्हणजे याचा फॉर्मॅट, प्रोफार्मा म्हणता येईल आपल्याला, हा आपल्याला बघायचा आहे. तर बघा, तर याचा प्रोफार्मा डिस्कस करण्याच्या आधी आपल्याला आर्यन कार्टर यांनी एक डेफिनेशन्स दिलेले आहेत, ते डेफिनेशन्स थोडंसं आपल्याला बघणं गरजेचं आहे. बघा, अ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इज अ अकाउंट इन टू विच ऑल गेन्स अँड लॉसेस आर कन्सिडर्ड. यामध्ये सर्व प्रकारचे फायदे किंवा उत्पन्न काय करण्यात येते, डिस्कस करण्यात येते. इन ऑर्डर टू ॲसर्टेन द एक्सेस ऑफ गेन ओव्हर द लॉसेस ऑर व्हाईस वर्सा. म्हणजे जे काही आपल्याला लक्षात येईल की गेन म्हणजे फायदा, तर फायदा आपल्याला नुकसान किंवा खर्चाच्या बाबतीत कसा होत आहे, काय होत आहे हे समजून घेण्यासाठी आपण काय करत असतो, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करत असतो. ओके, तर ही जे म्हणजे जे काही मिनिंग आहे हे आपण ऑलरेडी तिकडून लक्षात घेतलेलेच आहे. तर याचा प्रोफार्मा बघा, याच्या डेबिट बाजूला आपण समजण्यासाठी मार्किंग करणार आहोत L1, म्हणजे यामध्ये दिसणारे सर्व पद आपण जेव्हा एक्झाम्पल सॉल्व्ह करणार तर याला आपण L1 असं टिक मार्क करणार आहोत. ठीक आहे, आणि याच्या क्रेडिट बाजूला जे काही दिसणारे जे काही पद तुम्हाला आहे ते सर्व आपण याला L2 असं समजणार आहोत. ओके, तर बघा, सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला सॅलरी दिसतं ज्याला आपण वेतन म्हणत असतो. ठीक आहे, त्यानंतर सॅलरी अँड वेजेस. बघा, ट्रेडिंग अकाउंट डिस्कस करताना शब्द आला होता वेजेस अँड सॅलरी, पण आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डिस्कस करताना शब्द आला सॅलरी अँड वेजेस. तर दोघांमध्ये अंतर आहे, मी त्या व्हिडिओमध्ये क्लिअर केलेलंच आहे. ओके, तर हे सर्व इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे. इथे दिसणारे सर्व खर्च तुमचे इनडायरेक्ट आहे, म्हणजे तुमच्या ट्रेडिंग अकाउंटच्या व्यतिरिक्त जेवढे काही एक्सपेन्सेस राहत आहे, शिल्लक राहत आहे, ते सर्व इथे आपल्याला बघायला मिळणार. त्यानंतर रेंट अँड रेट्स ज्याला आपण एखादी भाडं म्हणतो. त्यानंतर इन्शुरन्स, विमा ज्याला म्हणता येईल. इलेक्ट्रिसिटी किंवा लाइटिंग, फॅक्टरीशी संबंधित असणारी जे काही इलेक्ट्रिसिटी होती ते आपण तिकडे ट्रेडिंगच्या डेबिटला घेतली, पण त्याच्या व्यतिरिक्त जे काही ऑफिशियल कामासाठी जे काही इलेक्ट्रिसिटी किंवा लाइटिंग लागणार ते सर्व आपल्याला इथे घ्यायचं आहे. त्यानंतर टेलिफोन, ज्याला आपण टेलिफोन म्हणजे आपण सरळ शब्दात टेलिफोनचं बिल म्हणता येईल. राईट, एखादी मोबाईल जसं आपल्याला बिल देत असतो त्याच पद्धतीने टेलिफोनचं बिल. पोस्टेज ज्याला आपण टपाल खर्च म्हणता येईल. प्रिंटिंग अँड स्टेशनरी, आपण स्टेशनरीमध्ये गेलो काही खर्च केला तो सर्व इथे येईल. ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस ऑफ सेल्समॅन आपल्याकडे आहे त्याला आपण ट्रॅव्हलिंगचा एक्सपेन्सेस देऊन राहिलो. डेप्रिसिएशन ऑफ ॲसेट, एखाद्या संपत्तीवर आपण घसारा घेत आहोत. लोडिंग चार्जेस, एखादी माल आपण आणत आहोत किंवा विकत आहोत, सरळ शब्दामध्ये कोणताही असतो तर त्याचा लोडिंग अनलोडिंगचा जो काही चार्जेस आहे तो आपण देत आहोत, इतर खर्च येणार. त्याच्यानंतर ऑडिट फी, एखादी आपण जे काही आपलं फायनल अकाउंट्स आहे त्याला आपण चेक करत आहोत किंवा त्याचं रुटीन चेकअप करत आहोत तर ते ऑडिट फी आपण त्याला मानण्यात येईल. त्यानंतर एंटरटेनमेंट एक्सपेन्सेस, आपण कुठल्याही कामासाठी ऑफिशियल जे काही आपले एम्प्लॉई आहेत त्यांना आपण काही एंटरटेनमेंट एक्सपेन्सेस पे केला तर तो आपल्यासाठी एक प्रकारचा इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे. त्यानंतर रिपेअर, रिन्युअल आणि मेंटेनन्स, कुठल्याही प्रकारच्या दुरुस्तीचा वगैरे खर्च, मेंटेनन्सचा खर्च आपल्यासाठी इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे. इंटरेस्ट ऑन लोन, तुम्ही कुठून तरी लोन घेतलं आणि तो लोन वरचं जे काही व्याज आहे, इंटरेस्ट आहे ते आपण देत आहोत तर आपल्यासाठी एक्सपेन्सेस आहे. सन्ड्री किंवा मिसलेनियस एक्सपेन्सेस, सन्ड्री म्हणजे मिसलेनियस म्हणजे चिल्लर म्हणता येईल आपल्याला, इतर ज्याला आपण म्हणता येईल, बारीक सारीक जो काही खर्च आहे त्याला म्हणता येईल. कन्व्हेयन्स, एखाद्याला आपण कन्व्हेयन्स अलाउन्सेस दिला तर तो सुद्धा आपल्याला इथे इनडायरेक्ट एक्सपेन्सेस मानायचा आहे. लॉस बाय फायर, एखाद्या आगीमुळे आपलं नुकसान झालं तर ते सुद्धा आपल्यासाठी एक प्रकारचा खर्च आहे, म्हणून या बाजूला आपल्याला बघायला मिळेल. आणखी याची जे काही डेबिट बाजू आहे ते भरपूर अशी आपल्याला बघायचं आहे. बघा, लॉस बाय थेफ्ट किंवा लॉस इन ॲक्सिडेंट, तर आपण हे जे पद आहे तसंच आणखी एक पद आहे बघा, गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज अ फ्री सॅम्पल, तर हे 2-3 पद जे काही आहे ते आपण बघितले होते ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट बाजूला. याचे 2 परिणाम होत असतात मित्रांनो. हे जे तुम्हाला इथे आयटम्स पाहायला मिळत आहे तर हे ॲडजस्टमेंटमध्ये असणारे आयटम आहे, तर याचे ॲडजस्टमेंट असतात तुमच्याकडे आणि याचे 2 इफेक्ट आपल्याला दाखवायचे असते. एक म्हणजे ट्रेडिंगच्या क्रेडिटला आणि दुसरं म्हणजे तुमच्या प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला.
ठीक आहे. जेव्हा एक्झाम पोस्ट स्टार्ट होईल तेव्हा तुम्हाला सर्व काही कळणार आहे. आता सध्या फॉर्मॅट चालू आहे, त्याच्यामुळे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की आपल्याला चोरीमुळे नुकसान झालं किंवा आपला ऍक्सिडेंटमुळे नुकसान झालं किंवा आपण गुड्स फ्री सॅम्पल जरी वाटले तरी या सर्वांमुळे आपल्याला एक प्रकारचा इनडायरेक्ट एक्सपेन्सेस होत आहे आणि म्हणून आपण याला इथे घेत आहोत. त्याच्यानंतर कमिशन अलाव, एखाद्याला तुम्ही कमिशन दिलं तर ते सुद्धा तुमचा खर्च आहे. डिस्काउंट अलाव, एखाद्याला तुम्ही कसर दिली तो सुद्धा आहे. आणि बाकीचा काही अलाउन्सेस दिला, काही त्याला सूट दिली. ऍडव्हर्टाइजमेंट, कॅरेज आउटवर्ड, ऍडव्हर्टाइजमेंट म्हणजे जाहिरातचा खर्च. त्यानंतर कॅरेज आउटवर्ड म्हणजे लक्षात घ्या, एखादी आपण माल घेत होतो तेव्हा कॅरेज इनवर्ड शब्द आपण वापरायचो, पण आता इथे एखाद्याला आपण माल विकला असेल तर त्याच्यासाठी येणारा इतर खर्च, विक्रीचा खर्च म्हणजे इतर खर्च असतो. त्याच्यामुळे कॅरेज आउटवर्ड हा आपल्याला इथे पाहायला मिळत आहे. त्यानंतर सेल चार्जेस, सेलिंगशी संबंधित कोणताही खर्च हा इनडायरेक्ट असतो म्हणून इथे पाहायला मिळतात. बॅड डेप्ट म्हणजे आपल्याला बुडीत कर्ज असं म्हणता येईल. काही लोकांना आपण माल विकला, त्यांच्याकडून पैसे घ्यायचे होते पण त्यांनी आपले पैसे दिले नाही, बुडवले, त्याला बॅड डेप्ट म्हणता येईल. एक्सपोर्ट ड्युटी, माल विकत असताना जर तुम्ही माल एका देशातून दुसऱ्या देशात पाठवत आहे त्याला एक्सपोर्ट ड्युटी लागत आहे तर तो तुमचा इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे. जेव्हा इम्पोर्ट लागेल तो मात्र ट्रेडिंगमध्ये जाईल, पण एक्सपोर्ट असेल तो इथे येणार. त्यानंतर इतर कोणतेही टॅक्सेस ज्याला आपण कर म्हणतो. जनरल एक्सपेन्सेस, ट्रेड एक्सपेन्सेस, तर जे काही इतर सामान्य खर्च आहे आणि जे काही आपल्याला इतर व्यापार खर्च आहे ते सर्व इथे घ्यायचे आहे. लिगल चार्जेस, त्याच्यानंतर प्रोफेशनल चार्जेस, कायदेशीर बाबी पूर्ण करण्यासाठी जो काही खर्च येईल तो इथे आपण घेणार आहोत. प्रोफेशनल चार्जेस, एखाद्या CA, CS किंवा CMA वाल्याला आपण काही जे काही अकाउंट्स चेकअप आहे ते आपण त्याला करायला लावलं आणि त्याच्यासाठी आपण त्याला काही फीज दिली तर ती फीज वगैरे आपण प्रोफेशनल चार्जेसमध्ये घेत असतो. बँक चार्जेस, बँक चार्जेस आपल्याला बँक चार्जेस, सॉलिसिटर चार्जेस म्हणजे एक प्रकारे कायदेशीर बाबी पूर्ण करण्यासाठी येणारा खर्च सॉलिसिटर फीजमध्ये येणार. आणि जे काही बँक चार्जेस आहे तर बँक जसं तुम्हाला कधी कधी मंथली तुमच्यासाठी किंवा इयरली ATM चार्जेस झालं किंवा कुठल्याही बँकिंग फॅसिलिटी देण्यासाठी खर्च तुमच्याकडून घेत असतो त्याला आपण बँक चार्जेस म्हणत असतो. त्यानंतर सनरी पॅकेजिंग चार्जेस, आता तुम्ही याच्यावरून लक्षात घेऊ शकता प्रायमरी पॅकिंग जेव्हा होतं तेव्हा ट्रेडिंगच्या डेबिटला होतं आणि आता सेकंडरी असल्यामुळं या PLच्या डेबिटला पाहायला मिळत आहे. त्यानंतर लॉस ऑन सेल ऑफ फिक्स ॲसेट, आपण एखादी म्हणजे स्थिर संपत्ती विकली आणि त्याच्यावर जर आपल्याला नुकसान झालं तर ते सुद्धा आपल्याला इथे घ्यायचं आहे. त्यानंतर सर्वात शेवटी आपल्याला एक लक्षात घ्यायचं आहे, जर फरक या बाजूला तुम्ही आला म्हणजे जमा बाजू म्हणजे क्रेडिट बाजू जास्त आहे आणि क्रेडिट बाजू जास्त असून तुम्हाला जर फरक या बाजूला येत असेल तर त्याला आपण नेट प्रॉफिट असं म्हणायचं आहे. काय म्हणायचं आहे? नेट प्रॉफिट. आणि हा ट्रान्सफर होईल कॅपिटल अकाउंटला किंवा करंट अकाउंट उघडायचं काम पडलं तर त्यामध्ये करंट अकाउंटला हा ट्रान्सफर होऊन जाईल. ठीक आहे मित्रांनो, आय होप तुम्हाला हे नेट प्रॉफिट पर्यंत कळलं असेल. आता आपल्याला याची क्रेडिट बाजू समजून घ्यायची. डेबिट बाजू खूप मोठी होती तर या डेबिट बाजूला आपण प्रत्येक पदाचा मराठीमध्ये याचा अर्थ समजून घेतला जेणेकरून तुमच्या सहज लक्षात राहिलं पाहिजे. तुम्हाला काय करायचं, या व्हिडिओला किमान 2 वेळा पूर्ण बघायचा आहे, तुमचा हा फॉर्मॅट सहज लक्षात येऊन जाईल मित्रांनो. ओके, तर आता याची जे काही क्रेडिट बाजू आहे ते बघू. तर बघा, क्रेडिट बाजूला तुम्हाला ग्रॉस प्रॉफिट, तुम्हाला जे काही तुम्ही ट्रेडिंग अकाउंट बनवत असते तर त्याच्यावरून तुम्हाला पहिल्यांदा या बाजूला ग्रॉस प्रॉफिट ओढून घ्यायचा आहे. ठीक आहे, BDचा अर्थ ब्रॉड डाऊन असा म्हणता येईल आपल्याला. ठीक आहे, म्हणजे ट्रेडिंगमध्ये तुम्हाला हा प्रॉफिट डेबिटला होता, आता जेव्हा तुम्ही प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार केलं तेव्हा हा तुम्हाला क्रेडिट बाजूला घ्यायचा आहे. आता हे प्रॉफिटच्या कंडिशनमध्ये, पण सर समजा ट्रेडिंगमध्ये लॉस असता तर काय झालं असतं? ऑब्व्हियसली मग ट्रेडिंगमध्ये जर तुम्हाला ग्रॉस लॉस असता तर तो त्याच्या क्रेडिटला पाहायला मिळाला असता तर आपण त्याला या बाजूला ओढला असता. वाईस वर्सा काम असते मित्रांनो, म्हणजे एकाच्या डेबिटला दुसऱ्याच्या क्रेडिटला असं काम आहे ते. ओके, तर समोर बघा कमिशन रिसिव्ह. आता या बाजूला तुम्हाला सर्व इन्कमचे पद पाहायला मिळणार. कमिशन मिळालं, तुमचा फायदा झाला, L2ला आपण म्हणजेच प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला टाकायचं आहे. डिस्काउंट रिसिव्ह किंवा डिस्काउंट तुम्हाला मिळाला एखाद्याकडून, शेवटी फायदा झाला. इंटरेस्ट रिसिव्ह, इंटरेस्ट म्हणजे व्याज मिळालं, फायदाच झाला. डिव्हिडंड रिसिव्ह, लाभांश ज्याला आपण म्हणतो ते सुद्धा मिळालं, तुम्हाला फायदाच झाला. रेंट रिसिव्ह, एखाद्याकडून तुम्हाला भाडं मिळालं, तुम्हाला शेवटी फायदा झाला. त्यानंतर सन्ड्री किंवा मिसलिनियस रिसिप्ट, जे काही चिल्लर जे काही तुम्हाला एक प्रकारचे इन्कम झालं, रिसिप्ट झाले, ते सुद्धा तुम्हाला फायदेशीरच झालं म्हणून ते तुम्हाला प्रॉफिटच्या क्रेडिटला लिहायचं आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला लिहायचं आहे. त्यानंतर प्रॉफिट ऑन सेल ऑफ ॲसेट, जेव्हा आपण डेबिट साईड डिस्कस करत होतो तेव्हा आपल्याला लॉस ऑन सेल ऑफ ॲसेट पाहायला मिळालं म्हणून आपण त्याला डेबिटला लिहिलं आणि आता त्याच्यावर जर प्रॉफिट असेल तर क्रेडिटला लिहायचं. आणि सर्वात शेवटी जर फरक तुमचा या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा फरक या बाजूला जर येत असेल तर याला आपण नेट लॉस असं म्हणायचं आहे. काय म्हणायचं आहे? नेट लॉस. म्हणजे डेबिट बाजू जास्त राहील आणि क्रेडिट बाजू जर कमी असेल अशा वेळी आपल्याला याला नेट लॉस असं म्हणायचं आहे. आणि हा तुमचा ट्रान्सफर केला जाईल पार्टनरच्या कॅपिटल अकाउंटमध्ये किंवा करंट अकाउंट ओपन करायला लावलं असेल तर त्या करंट अकाउंटमध्ये. आय होप तुम्हाला हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा फॉर्मॅट अगदी क्लिअर झाला असेल.
मी पुन्हा सांगतो, तुम्हाला हा व्हिडिओ किमान 2 वेळा बघायचा आहे. हा फॉर्मॅट तुमच्या सहज लक्षात येऊन जाईल. ठीक आहे मित्रांनो, तर हा जो काही फॉर्मॅट आहे आपण पूर्णतः डिटेल्स डिस्कस केलेला आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग मित्रांनो. गुरुराज कॉमर्स एक पाऊल मराठी विद्यार्थ्यांकडे. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड सोबत शेअर सुद्धा करा. लवकरच भेटूया आणखी एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत सर्वांना टाटा आणि बाय बाय.